नमस्कार STCच्या प्रेमळ प्रेक्षक हो. नवीन व्हिडिओ म्हणजे लाईक तर केलंच पाहिजे. चला लाईक करून घ्या. मीत आणि माया यांची लव्ह स्टोरी भरपूर लोकांपर्यंत पोहोचली आहे आणि प्रत्येकाने या सिरीजवर भरभरून प्रेम केलं आहे. तुम्ही सुपर थँक्स सुद्धा करू शकता. आणि माझी नेहमीची रिक्वेस्ट, अजूनही तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. अशा आणखीन नवीन गोष्टी तुम्हाला पाहायला आणि ऐकायला मिळतील. कमेंट सेक्शनमधल्या कमेंट्स वाचून खूप छान वाटतं. आजकाल कमेंट्स इतक्या छान असतात की एकापेक्षा जास्ती कमेंट व्हिडिओमध्ये टाकायची इच्छा होते. सध्या तरी प्रत्येक एपिसोडवरच्या 2 कमेंट्स टाकत आहे. तुम्ही देखील कमेंट करायला आणि तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत ही लव्ह स्टोरी पोहोचवायला विसरू नका. सादर करीत आहोत कथेचा 62वा भाग, मीतसाठी शॉपिंग. आजोबांशी बोलून मीत किचनमध्ये आला. सॉरी, मला गॅसचा नॉब कुठल्या दिशेने फिरवायचा हे समजलं नाही. मी चुकून गॅस बंद करण्याऐवजी मोठा केला आणि दूध थोडं फास्ट उतू गेलं. मी थोडा कचरतच म्हणाला. किचनमधलं एकही काम याला धड करता येत नाही, याला सांगून आपलीच चूक झाली असा विचार करून माया स्वतःशीच हसली. ठीक आहे मीत, तुझ्या किचनच्या स्किलबद्दल मला आता पूर्ण कल्पना आली आहे. एक काम कर, लिव्हिंग रूममध्ये जा आणि निवांत बस, मी करते सगळं, माया हसत म्हणाली. मायापुढे त्याचा आणखी एकदा पोपट झाला असा विचार करून मीत ओशाळला. किचनमधून बाहेर जाण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नव्हता. त्याने केलेली मदत ही मायासाठी काम कमी करण्यापेक्षा काम वाढवून ठेवत होती. तो लिव्हिंग रूममध्ये गेला. आज दिवसभर काय काय करता येईल असा विचार करू लागला. दिवसभराच्या प्लॅनबद्दल मायाशी काय डिस्कस करायचं हे त्याने ठरवलं. पण किचनमध्ये काल आणि आज त्याने दिलेला निराशाजनक परफॉर्मन्स त्याच्या मनातून जात नव्हता. माया त्याच्याबद्दल काय विचार करत असेल असं त्याला वाटलं. माया ब्रेकफास्ट बनवत होती. फोनवर आजोबा काय बोलले ते तिच्या मनात घोळत होतं. ही तुमची हनीमून आहे, याचा पूर्ण उपयोग करून घे, आजोबा बोललेलं मायाला आठवत होतं. उपयोग करून घे म्हणजे काय? नेमकं काय करायचं याबद्दल माया विचार करू लागली. पण आजोबा जे म्हणत होते त्याचा मतितार्थ तिला कळला होता आणि तो म्हणजे मीतसोबत आयुष्यभर सुखाने संसार करायचा. ब्रेकफास्ट बनवून झाल्यानंतर मायाने लिव्हिंग रूममध्ये डोकावून पाहिलं. मीत मोबाईलमध्ये काहीतरी बघत बसला होता. मीत, ब्रेकफास्ट रेडी आहे, आपण ब्रेकफास्ट करून घेऊयात आणि तुझ्यासाठी ड्रेस शॉपिंगसाठी जाऊयात, चालेल ना तुला? लिव्हिंग रूममध्ये येत माया म्हणाली. मीतने फक्त 2 दिवसाचा विचार करून कपडे आणले होते. इथे आणखी जास्तीचे 2-3 दिवस त्यांना थांबावं लागणार होतं. त्यामुळे त्याच्यासाठी एक्स्ट्रा कपडे खरेदी करण्यासाठी जाऊयात का असं माया विचारत होती. मीत यूट्यूबमध्ये टोस्ट यूज करून ब्रेकफास्ट कसा बनवायचा याचा व्हिडिओ बघत बसला होता. माया लिव्हिंग रूममध्ये आल्या आल्या त्याने लगबगीने मोबाईल बंद केला आणि सोफ्यावरून उठून उभा राहिला. चालेल ना तुला? खात्री करून घेण्यासाठी मायाने परत एकदा विचारलं. हो चालेल ना, का नाही चालणार? काही दुसरा पर्याय आहे का माझ्याकडे? भानावर येत मीत म्हणाला आणि दोघेही त्यावर हसले. मायाने ब्रेकफास्ट प्लेटमध्ये वाढून घेतला आणि दोघांनीही ब्रेकफास्ट करायला सुरुवात केली. इतक्यात मीतचा फोन वाजला. कुठल्या तरी अननोन नंबरवरून कॉल येत होता.
मीतने कॉल उचलला. हॅलो सर, गुड मॉर्निंग. केविन बोलत आहे. समोरून आवाज आला. केविन, काल ज्या ड्रायव्हरने त्यांना या व्हॅकेशन होमवर आणून सोडलं होतं तो. येस, मॉर्निंग केविन, मीत म्हणाला. तुम्हाला कळलंच असेल की मार्क सर काही अर्जंट कामासाठी बाहेर गेले आहेत, केविन बोलत होता. हां, त्यांनी केला होता मेसेज. पण तू कशासाठी कॉल केला आहेस? केविनला बोलताना मध्येच थांबवत मीतने त्याच्या नेहमीच्या टोनमध्ये विचारलं. माया मीतचं कॉलवरचं बोलणं ऐकत होती. इतक्या गडबडीने याच्याशी बोलून कॉल कट का करायचा असेल असा विचार ती करू लागली. याला माझ्यासोबत जास्ती वेळ घालवावा वाटत आहे म्हणून हा असं करत आहे का, असा विचार तिच्या मनात डोकावून गेला. तर मी यासाठी कॉल केला होता की 2-3 दिवस जर तुम्हाला सिंगापूरमध्ये फिरायचं असेल तर मी तुम्हाला मदत करू शकतो. म्हणजे मार्क सरांनीच मला सांगितलं आहे की त्यांना जी पाहिजे ती मदत कर, केविन शांतपणे म्हणाला. ठीक आहे, कळवतो मी तुला. आणखी काही? मीतने विचारलं. हा, आणखी एक सांगायचं विसरलं. म्हणजे खरं तर त्यासाठीच कॉल केला होता आणि तेच सांगायचं राहिलं, केविन म्हणाला. अरे मग ते आधी सांगायचं ना. सांग लवकर, नाहीतर ते देखील विसरशील, मीत थोडा मोठ्यानेच म्हणाला. हा मुलगा आता आणखी काय धक्का देणार आहे असा विचार मीत करू लागला. तुम्ही इथे येऊन देखील मार्क सरांना तुम्हाला वेळ देणं जमलं नाही. पण ते नसले तरी संध्याकाळी तुम्हा दोघांना एका मीटिंगसाठी घेऊन जायचं आहे, केविन बोलत होता. ब्रेकफास्ट करत मीत काय बोलत आहे ते माया ऐकत होती. पण केविन असं काय बोलला ज्याने मीत जवळपास त्याच्यावर चिडला होता ते तिला कळत नव्हतं. तर तेच तुम्हाला सांगायचं होतं. आणि दिवसभरासाठी तुमचा काही प्लॅन असेल आणि माझी काही मदत लागली तर सांगा, मी हजर होईन. आणि संध्याकाळसाठी काही दुसरा प्लॅन बनवू नका. त्या मीटिंगसाठी आपल्याला जायचं आहे, केविन म्हणाला. त्यांनी कॉल ठेवला. काय झालं मीत, सगळं ठीक आहे ना? केविन त्याला काय सांगत होता हे मायाला जाणून घ्यायचं होतं. काही नाही. दिवसभर आपल्याला काही लागलं तर केविन आपल्यासोबत असेल आणि संध्याकाळी काहीतरी एक मीटिंग ठेवली आहे, तिथे आपल्याला जायचं आहे, मीतने मायाला सांगितलं. मायाला तो थोडासा वैतागलेला वाटत होता. एक तर मार्क अंकल स्वतः इथे नाही आहेत आणि आमच्यासाठी दुसऱ्याच कुणासोबत तरी मीटिंग अरेंज करत आहेत. म्हणजे ही काय काम करायची पद्धत आहे असं त्याला वाटलं. संध्याकाळी कुणासोबत मीटिंग असेल याबद्दल मीत विचार करू लागला. त्यांच्या इन्व्हेस्टमेंट कॉन्ट्रॅक्ट संदर्भात त्यांच्या टीमला काहीतरी जाणून घ्यायचं असेल असा कयास त्याने बांधला. ठीक आहे, पण दिवसभर तरी आपण फ्रीच आहोत, तर आपण आधी तुझ्यासाठी शॉपिंगला जाऊयात, ब्रेकफास्ट संपवून डायनिंग टेबल आवरत माया म्हणाली. मीत बाहेर जाण्यासाठी तयार झाला. माया तयार होईपर्यंत त्याने केविनला कॉल केला आणि त्याला बोलावून घेतलं. काही मिनिटांमध्ये कार घेऊन केविन तिथे हजर झाला. मीत आणि माया घराबाहेर पडले आणि कारमध्ये बसले. मीतसाठी ड्रेस शॉपिंग करण्याच्या स्टोअरमध्ये घेऊन जायला त्यांनी केविनला सांगितलं. सिंगापूरच्या प्रसिद्ध मॉलमध्ये ते पोहोचले. मॉडर्न स्टाईल स्टोअरवर जशी त्यांना VIP ट्रीटमेंट मिळत असत तशी ट्रीटमेंट इथे मिळणं शक्य नव्हतं. तिकडे सगळे लोक त्यांना ओळखत होते, पण या ठिकाणी बाकीचे सगळे लोक ते कोण आहेत याबद्दल अनभिज्ञ होते. एका फेमस स्टोअरमध्ये ते गेले. कपड्याच्या सेक्शनमध्ये त्यांनी मीतसाठी कपडे बघायला सुरुवात केली. मीत, तुला कशा प्रकारचे ड्रेस आवडतात? हा बघ,
हा ट्राय करू शकतोस. एक टी शर्ट हातात घेऊन मायाने त्याला विचारलं. लग्न झाल्यापासून माया मीतला जेव्हा कधी पाहत होती तेव्हा त्याची कपडे घालायची स्टाईल नेहमी एकसारखीच होती. आता इथे 2-3 दिवस ऑफिसचं काही काम नाहीये तर बाहेर फिरण्यासाठी त्याला थोड्या वेगळ्या प्रकारचे कपडे घ्यावे असं तिला वाटलं. त्याच्यासाठी मायाने टी शर्ट निवडलेला पाहून त्याला हसू आलं. मी अशा प्रकारचे कपडे घालत नाही माया. माझा हा स्टाईल नाहीये. माझ्या व्यक्तिमत्वाला हे शोभत नाही. मीत हसून म्हणाला. मीत मजाक नाहीये. ऑफिस, काम, पार्टीज आणि इव्हेंट्स हे सोडून पण दुसरी लाईफ आहे. तुझ्या नेहमीच्या वापरातल्यापैकी ड्रेस वगळले तर तुला काय घालायला आवडेल? मायाने गंभीरपणे त्याला विचारलं. मीत थोडा गोंधळला. मीतने या बाबतीत कधी विचार केला नव्हता. केवळ ऑफिससाठी आणि पार्टीजसाठी म्हणूनच तो ड्रेस खरेदी करत असत. बहुतेक वेळा त्याच्या ऑफिसमधून स्टोअरमध्ये कॉल जात असत आणि स्टोअरमधून एखादा मॅनेजर त्याच्यासाठी ड्रेस शॉर्टलिस्ट करून घेऊन येत असे. या सगळ्या प्रोसेसमध्ये त्याला नेमकं काय आवडतं आणि आणखी कशा प्रकारचे ड्रेस तो घालू शकतो याबद्दल विचार त्याच्या डोक्यात कधी आला देखील नव्हता. कपडे खरेदी करायच्या बाबतीत तो कम्फर्ट झोनमध्येच होता असं त्याला जाणवलं. मीत, लक्ष आहे ना तुझं? तुझ्या नेहमीच्या वापरातले ड्रेस सोडून तुला आणखी कशा प्रकारचे कपडे आवडतात? मीत काहीतरी विचार करत मग्न असलेलं पाहून मायाने त्याला आणखी एकदा विचारलं. खरं सांगू, मी कधीच यावर विचार केला नाही. मला नेहमी ऑफिससाठीच कपडे घ्यायची सवय आहे. मीतने खरं काय ते मायापुढे कबूल केलं. ठीक आहे, पण आज काहीतरी वेगळं बघूया. मी मदत करेन तुला तुझी वेगळी स्टाईल शोधायला. त्याच्या डोळ्यात पाहत माया म्हणाली आणि तिने स्मितहास्य केलं. माया त्याची मदत करायला, त्याच्यासाठी एफर्ट्स घ्यायला किती उत्साही होती. खरं तर तिला हे करायची काही एक गरज नव्हती. मीतला आवडतील ते ड्रेस घेऊन त्यांनी लवकर शॉपिंग संपवली देखील असती. पण त्याच्याबद्दल विचार करून तिला त्याच्यासाठी काहीतरी करू वाटत आहे हे पाहून त्याला छान वाटलं. त्यांनी कपड्यांच्या विविध सेक्शन्समध्ये फिरायला सुरुवात केली. मायाने काही शर्ट्स आणि टी शर्ट्स निवडले जे मीतच्या नेहमीच्या निवडींपेक्षा खूपच वेगळे होते. तिने काही कॅज्युअल जॅकेट्स, टी शर्ट्स आणि डेनिम्स निवडले जे मीतने कधीच घातले नव्हते. मीत, हे सगळे ड्रेस ट्राय करून बघ. त्याच्या हातात कपड्यांची बास्केट देत माया म्हणाली. तो अजूनही अशा प्रकारचे कपडे घालावेत की नाही याच विचारात आहे का असं त्याच्याकडे पाहून मायाला वाटलं. कधी कधी काही नवीन गोष्टी ट्राय करायला हव्यात. तू फक्त हे घालून बघ, मग मी तुला सांगते. माया त्याला हसत म्हणाली. ते कपडे ट्राय करण्यासाठी मी ट्रायल रूममध्ये गेला. त्यातला एक ड्रेस त्याने घातला. अशा प्रकारचे कपडे घालताना त्याला थोडं घाबरल्यासारखं वाटत होतं, पण त्याच वेळी एक नवीन अनुभव घेण्याचा आनंदही त्याला होत होता. काही मिनिटांनी तो बाहेर आला आणि मायाच्या पुढ्यात उभा राहिला. कसं वाटतंय? कचरतच त्याने मायाला विचारलं. माया काही क्षण त्याच्याकडे बघतच राहिली. माया, कसं वाटतंय? मीतने तिला पुन्हा विचारलं. ती अजूनही तशीच उभी होती, काहीच न बोलता. अप्रतिम दिसत आहे मीत. स्मित हास्य करून थोडीशी लाजत माया म्हणाली. मीत त्या नवीन स्टाईलमध्ये अप्रतिम दिसत होता. ज्या कपड्यांमध्ये त्याला कधीच बघितलं नव्हतं त्यात तिला तो अजूनच आकर्षक वाटत होता. दोघे काही क्षण शांत होते. काय बोलावं मीतला कळत नव्हतं.
मी बाकीचे ड्रेस ट्राय करतो. मीत परत ट्रायल रूममध्ये गेला. त्याने आणखी काही ड्रेस ट्राय केले आणि मायाला घालून दाखवले. तू ह्या सगळ्या कपड्यांमध्ये खूपच छान दिसतोयस स्मित. खरं तर तू कशातही चांगलाच दिसत आहेस, माया म्हणाली. त्याची तारीफ ऐकून मीतला छान वाटत होतं. मी तर म्हणते हे सगळे ड्रेस घे, माया म्हणाली. आपल्याला 2-3 दिवसांसाठीचे एक्स्ट्रा ड्रेस घ्यायचे आहेत. इतके ड्रेस घ्यायची गरज नाही. मला काही कपड्यांचं दुकान नाही टाकायचं. मीत लगेच हसत म्हणाला. मीतच्या या वाक्यावर दोघेही जोरात हसले. पण जर आवडलं असेल तर जास्तीचे ड्रेस घ्यायला काय हरकत आहे, असं मायाचं म्हणणं होतं. आणि परत गेल्यानंतर देखील कधी कुठे बाहेर जाताना हे ड्रेस घालून जाता येईल असं मायाने सुचवलं. मायाने मीतसाठी सिलेक्ट केलेले सगळे ड्रेस त्यांनी घ्यायचं ठरवलं. मायाच्या मदतीमुळे त्याने स्वतःची एक नवीन बाजू शोधली. दोघे बिलिंग काउंटरवर गेले. बिल पे करण्यासाठी मीत त्याचं वॉलेट बाहेर काढणार इतक्यात मायाने त्याच्या हाताला धरून त्याला थांबवलं. मीत, थांब, माया त्याला थांबवत म्हणाली. आणखी काही खरेदी करायचं राहिलं का, असा विचार मीत करू लागला. तिने तिची पर्स उघडली आणि त्यातलं कार्ड काढलं. मीतने तिला अनलिमिटेड स्पेंड करू शकेल असं कार्ड दिलं होतं. त्यावरून जर ती पेमेंट करत असेल तर त्याने स्वतःकडे असलेल्या कार्डवरून पेमेंट केलं तर काय प्रॉब्लेम आहे, असं त्याला वाटलं. मीतने त्या कार्डकडे पाहिलं. जे कार्ड त्याने तिला दिलं होतं ते कार्ड तिने पेमेंटसाठी न वापरता स्वतःकडे असलेलं कार्ड ती पेमेंटसाठी वापरत होती. माया, मला पे करू देत, नाहीतर मी तुला दिलेल्या त्या कार्डवरून पेमेंट कर, मीत लगबगीने म्हणाला. मायाने त्याच्याकडे पाहिलं. मीत, लग्न झाल्यापासून मी तुझ्याकडून फक्त काही ना काही घेतच आहे. तू माझ्यासाठी इतकं काही केलं, पण मला तुझ्यासाठी एखादी गोष्ट देखील घेता आली नाही. माझ्याकडून हे एक छोटंसं गिफ्ट आहे असं समज, माया म्हणाली आणि तिने तिचं पर्सनल कार्ड पेमेंटसाठी दिलं. काय बोलावं हे मीतला समजत नव्हतं. ते स्टोअरच्या बाहेर पडले. त्यांनी घड्याळाकडे नजर टाकली. इथे येऊन त्यांना 2-2.5 तासापेक्षा जास्ती वेळ झाला होता. दोघांनाही भूक लागली होती. बाहेरच लंच करायचं असं त्यांनी ठरवलं. ते कारमध्ये बसले आणि केविनला एखाद्या चांगल्या रेस्टॉरंटमध्ये घेऊन जायला सांगितलं. कार रेस्टॉरंटकडे निघाली. माया, कपड्यांचे पैसे तू तुझ्या सेव्हिंग अकाउंटवरून द्यायला नको होते, मीतने बोलायला सुरुवात केली. तुला ड्रेस आवडले? तू खुश आहेस ना शॉपिंग करून, मायाने विचारलं. मीतने होकारार्थी मान हलवली. मायाने त्याच्याकडे बघून स्मितहास्य केलं. मला तुझ्यासाठी काहीतरी करायचं होतं मीत, आणि सध्या त्या शॉपिंगमुळे तू खुश आहेस त्याच्या तुलनेत त्या पैशाची किंमत माझ्यासाठी खूप कमी आहे, माया म्हणाली आणि खिडकीतून बाहेर पाहत बसली. मीत सुद्धा कारच्या खिडकीतून बाहेर पाहत बसला. माया आत्ता जे बोलली ते शब्द अजूनही त्याच्या मनात घोळत होते. लग्न झाल्यानंतर जेव्हा मीतने तिला तिच्या नोकरीबद्दल विचारलं होतं तेव्हा त्या दोघांची मायाची सॅलरी आणि सेव्हिंगच्या बद्दल चर्चा झाली होती. तिची सॅलरी आणि तिच्याकडे असलेल्या बँक बॅलन्सबद्दल मीतला कल्पना होती. तिच्या आणि राजच्या लग्नासाठी तिने तिच्या सेव्हिंग्समधून पैसे खर्च केले होते. तसेच तिची काकूसुद्धा तिच्याकडून पैसे उकळत असल्याचं तिने मीतला सांगितलं होतं. या सगळ्या गोष्टींमुळे तिच्या अकाउंटमध्ये कमी पैसे असतील अशी त्याला खात्री होती. इतकं असून देखील मायाने त्याच्या ब्रँडेड
आणि महाग ड्रेससाठी पैसे दिले याचा विचार करून मीतला भरून आलं. अशी भावना आयुष्यामध्ये त्याला याआधी कधीच आली नव्हती. त्याने मायाकडे पाहिलं. माया अजूनही खिडकीतून बाहेर पाहत होती. मीतसाठी काहीतरी केलं असल्याचं समाधान आणि आनंद तिच्या चेहऱ्यावर उठून दिसत होता. त्या क्षणी मीतच्या मनात मायाविषयी असलेली भावना आणि आदर आणखी गहिरा झालाय. ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा. गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि पुढील भाग ऐकण्यासाठी आमचं चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.